नमस्कार. तर लाडकी बहीण योजनेसाठी बरेच महिलांनी जे आहे तर ते अर्ज केले होते. तर त्यातील काहींचे पैसे सुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. परंतु काहींचे पैसे जे आहेत तर ते अद्यापही जमा झालेले नाहीत. तर असं का झालं? तर यासाठी आपलं जे आधार कार्ड आहे तर ते बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं असतं. आणि जर लिंक असेल तर आपल्याला हा स्टेटस जो असतो तर स्टेटस चेक केल्यानंतर इनेबल फॉर डीबीटी असं दाखवत असतं. आणि हा स्टेटस इनेबल फॉर डीबीटी असेल तरच आपल्याला कोणतंही डीबीटीचं जे अनुदान असतं तर ते आपल्या बँक खात्यात जमा होत असतं. तर मित्रांनो, आता हे आपला ऑप्शन जो आहे तर तो इनेबल्ड फॉर डीबीटी आहे का नाही तर ते कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, यासाठी आपण गुगल वर यायचं आहे व या ठिकाणी सर्च करायचं आहे npci.org.in. तर असं आपण गुगलवर सर्च करत आहे. त्यानंतर आपल्यासमोर ही NPCIची वेबसाईट ओपन होईल. तर ही वेबसाईट आपण या ठिकाणी पाहू शकता. तर या वेबसाईटमध्ये खाली आल्यानंतर इथे कन्झ्युमर एक ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक करून भारत आधार सीडिंग इनेबलर यावर आपण क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे ऑप्शन दिसत आहे. तर यामध्ये रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा जो या ठिकाणी दिसत आहे त्यावर क्लिक करायचा आहे व त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली दिसत आहे स्टेटस चेक करण्यासाठी गेट आधार मॅप्ड स्टेटस. तर यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर जो आहे तर तो आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि ही सर्व माहिती टाकल्यानंतर चेक स्टेटस या बटनवर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP सेंड केला जाईल, 6 डिजिटचा OTP. तर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण OTP टाकूयात. तर OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर, त्यानंतर मॅपिंग स्टेटस या ठिकाणी 2 नंबरला ऑप्शन दिसत आहे मॅपिंग स्टेटस. या ठिकाणी आपण पाहू शकता इनेबल्ड फॉर डीबीटी असं जर दाखवत असेल तर आपल्याला कोणत्याही डीबीटीचे जे अनुदान असतं तर ते आपल्या खात्यात जमा होईल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.